ऑल दी बेस्ट फाउंडेशनच्या वतीने झाडे वाटप आज 19 जुलै 2024 रोजी अंदरसूल व परिसरातील शेतकरी वर्ग तसेच निसर्गप्रेमींसाठी ऑल दी बेस्ट फाउंडेशन येवला यांच्या मार्गदर्शनाने व गोकुळ जयप्रकाश सोनी पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही योजना राबवण्यात आली। यामध्ये केशर, आंबा, जांभूळ, आवळा इ फळझाडे मोफत वाटप करण्यात आले। या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा कमोदकर, उप-अध्यक्षा सौ सुरेखा वाळके तसेच सचिव सौ रीना बजाज यांनी दीप प्रज्वलन व प्रभू बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, तर संस्थेचे संचालक विठ्ठल वाळके व प्रकाश बजाज यांनी संस्था व संस्थेचे कार्य याबद्दल माहिती दिली। तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील कमोदकर यांनी सध्या संपूर्ण विश्वला भेडसावत असलेला मोठा प्रश्न म्हणजे नैसर्गिक असमतोल, वातावरणातील प्रदूषण आणि अनियमित पर्जन्यमान आणि या सर्वांना कारणीभूत असलेले अति प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, यामुळे होणारे परिणाम व त्यावरील उपाय तसेच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी सुरेश राव देशमुख यांनी ऑल दी बेस्ट फाउंडेशन येवला यांच्यातर्फे राबवण्यात आलेला वृक्षवल्ली आम्हा सोयरे मोफत वृक्ष वाटप योजना तसेच वृक्ष लागवडी संदर्भ देण्यात आलेली माहिती व वृक्ष संवर्धनातील जबाबदारी संस्थेमार्फत समजून सांगितल्याबद्दल योजनेची प्रशंसा केली, तर संस्थेचे आभार मानत कार्यक्रमाचा शेवट केला। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र। ऑल दी बेस्ट फाउंडेशन आणि गोकुळ सोनी यांच्या संयुक्त विद्यमानातून आज जो हा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो। ऑल दी बेस्ट फाउंडेशनचे आभार मानतो। आणि आज जर पाहिलं तर जमिनीकडून आपण आज नुसतं घेतच आलो आतापर्यंत, पिढ्यानपिढ्या आपण तिचा वृक्षतोड करून पर्यावरणाचा आणि जमिनीचा जो काही ऱ्हास चालवला, तर त्याच्या बदल्यात आपल्याला आपण खूप काही आज घेतलं, पण द्यायला आपण काही आज तयार नाही। या धरती मातेचे कुठंतरी आपल्यावर ऋण आहे आणि हे ऋण कधी फेडता येत नाही। उपकार एक वेळेस फेडता येतील, पण ऋणातून आपण कोणाच्याही मुक्त होता येत नाही।